काय काढायचं? पाणी ओतते, मावला आंघोळ घालते. केस वेचत आहे ना. प्यायचंय तुला पाणी? पाणी प्यायचंय? काय पाहिजे तुम्हाला? हे केस बांधायचं काय म्हणतात? बुचडा. बुचडा याला काय म्हणतात? काय म्हणतात सांग. याला काय म्हणतात बा? बुवा म्हणतात. हे बुवा. बुवाच म्हणतात ना? काय म्हणतात ना? इथे पडलं. सांगा ह्यांना. तिकडे ठेवून दे नाही तर मी तोंडात घालीन. कमेंट करून सांगा ह्यांना काय बोलतात. कमेंट्स ऑफ ठेवतायत ना, सांगा. बघ कसं तिला पाणी पिऊ द्या आधी व्यवस्थित. करायची असेल तर आधी नांगरून घ्यावं लागतं. तर मी नांगरून घ्यायचं काम करतो. आता शेतीमध्ये झाड लावायचं. अरे चिव चिव पण म्हणती हो. काय खाते? शी गट्टे खाते काय? बाहेर खेळते. वॉकर मध्ये टाकले तिला. थांब चावते का? हे बघ, रान नांगरलं, पाणी दिलं आणि झाड लावलं. टिकली लावायची. एवढं सगळं पाणी भरले राजश्रीनी. गावाकडच्या बाया पण एवढं पाणी नाही भरणार. एवढं सगळं पाणी भरले. हे बघा आमची 2 पिल्लं खेळतात आणि राजश्री आंघोळीला पाणी घेते. तर असं एवढं सगळं पाणी इरीवरनं भरले. ते इरीवरनं कसं भरले माहिती का? तुमची विहीर नाही का? ते इरीवरनं टँकरनी बोलवलं आणि टँकरनी इथं खाली केलं. अशा पद्धतीने पाणी भरण्यात आलेले. शाबास बेटा. खूप कंटाळा आला. पाणी भरल्यानंतर खूप कंटाळा आला. हे बघा कशी खेळती. खूप मेहनत केली. कालपासून पोट दुखायला लागले ना का एवढं पाणी भरलं तर. खूपच जास्त मेहनत झालेली आहे की नाही? दुखते ना पोट? होय ग. काय बघा होय तिकडे खेळतात. स्लाईम खेळतात होय. इथं घसरगुंडी खेळतात होय. बेबी काय करते बेबी? एवढं एक शेंबूड आला तुला. बाबड्या बाबड्या हे माझे बाबू कसला शेंबूड आला. अर शेंबूड खाती काय तू? देखा आपने लापरवाही का नतीजा है. ए गोपाळा, हे बघा आमचा गोपाळाला झोपवत होतो. ए गोपाळा कसा बघतोय गोपाळा. ए गोपाळा बेबी मग कसलं लाल झाले. या पत्र्याच्या घरामध्ये मरणाचं गरम. एवढा मोठा कूलर आणलाय 4,500चा आम्ही, तरी पण आम्हाला गरम होते.
बेबडो हे बेबडो हाय कर हे यो कसलं लाल झाले ग बापडू शिव किती बेबी लाल झाली दात आले सीन असा आहे की आलो बाबा आता काय मी ह्याच ठिकाणी माझ्या रेकॉर्डिंग करतो माझ्या शॉर्ट व्हिडिओ जो बनवतो तिथे शांत वातावरण दिसते ते प्लॉटिंगमध्ये कारण की घरी कधीच मला शांत वातावरण भेटलेलं नाही आणि घरी मला नाही असं वाटत भेटू पण शकतं मला शांत वातावरण मला घरी मी एडिटिंग पण करू शकत नाही मी ज्यावेळी एडिटिंग वगैरे थोडीफार जी एडिटिंग करतो तीसुद्धा मी करू शकत नाही घरीला विषय वेगळा आहे माझा आता मी इथं आलो इथं यायच्या मागं पण एक कारणच आहे आता मस्तपैकी सगळं झालं माऊला पण तिने आंघोळ घातली तिने परत चिवला आंघोळ घालून स्कूलला सोडून आली परत चिवची वेणी वगैरे घातली मी घातली जरा वेणी मला जमत नाही पण मी ट्राय केले आणि माऊला पण थोडंसं आज ती आंघोळ घालूस तोपर्यंत चिवला माऊला मी खीर चारली आणि हे झाल्यानंतर मग मी असं विचार केला की मी आंघोळ करावं आता मला माहीत नव्हतं तिने आंघोळ केली का नाही केली पण मी पण वाट बघत बसलो चुलीवरती पाणी तापवत काय ते तापानंच पाणी एवढा उशीर झाला 10 वाजता पाणी तापवते म्हणजे 9:30च्या आसपास 9:30-10च्या आसपास चिव गेल्यानंतर वैताग आला मी शेवटी ते गार पाणी घेतलं ना आंघोळ केली आंघोळ करायला गेलो तिथं मला दाढी वगैरे करावं मी घरीच दाढी वगैरे करतो थोडीफार कधी तर आता राहिलं केस अंगावरती हे सांगण्याची गोष्ट नाही पण साबण मागितलं तर साबण दिला नाही म्हणून त्याच्यावरून आमची भांडणं म्हणजे बडबड झाली थोडी मी आलो इकडं निघून बोलले बडबड करायला लागली मला नाही सहन होती बडबड तिची त्यामुळे मी आलो निघून इकडं तर काय लय बडबड करते का मला नाही सहन होत ती फक्त ती तिचं करते आणि पोरींचं करते बस नवरा तर काय फक्त मी नवरा त्या 2 पोरींचा बाप आहे तिचा नवरा नाही आहे ते नवरा म्हणून मी फक्त मी असाच नवरा आहे ती माझं काही करत नाही म्हणजे आई करते म्हणून ती काय हातच नाही लावत आणि मी फक्त पोरींचा बाप आहे तिच्यासाठी तिचा नवरा नाही मग ती सटकली तिची की मग ती लय बडबड करते मला नाही सहन होत मग मी आपलं काहीतरी एक तर बडबड करतो नाही तर गपचिप निघून येतो कुठंतरी मी शक्यतो निघून यायचाच प्रयत्न करतो कारण की निघून नाही आलं तर मग अजून जास्त बडबडून माझ्या डोक्याला त्रास होतो त्यामुळं हे बघ इमान आलं इकडं वरती आला असं दिसतंय का नाही दिसतंय माहीत नाही पण आलो इथं प्लॉटिंगमध्ये आल्यावर जरा शांत वातावरण वाटतं छान वाटतं मला इथं प्लॉटिंगमध्ये आल्यावर जाऊ दे आता काय एवढंच अपलोड करतो दुसरं काय ना आता ऑफिसची गाडी येईन थोडे 2 वाजता आता वाजले तर 11:15 2 वाजेपर्यंत थांबायचं घरी गेलं की एक तर मी ब्लॉक लिस्टमध्ये टाकला आहे नंबर तिचं फोन करते ते ऑफिसला गेलं की फोन करत असते ते ऑफिसचं काम करायचं का घरनं फोन अटेंड करायचं जाऊ दे काल तिने पाणी बिनी भरलं भरपूर भारी काम केलं तिने पण त्याच्यानं पण ताणे मारले तिने जाऊ दे काय हरकत नाही पण मी तिला बायको समजतो माझी पण ती मला नवरा नाही समजत फक्त मी पोरींचा बाप आहे काय करू जाऊ द्या बोलतो नंतर तुमच्याबरोबर